नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडवले ते आपल्या सर्वांचे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो। मी माझे भाग्य समजतो की येथील पुतळा अनावरण सोहळा माझ्या हस्ते झाला। आपल्या भाषणात गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष आणि आठवणी सांगत 2014च्या निवडणुकांवेळचा किस्साही मुख्यमंत्र्यांनी सांगितला। मोदींना उधारीवर मुंडे साहेबांना दिलंय, आम्ही त्यांना परत आणणार आणि मुख्यमंत्री पदावर बसवणार हे मी म्हणायचो, पण दुर्दैवाने ते शक्य होऊ शकलं नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। रेणापूर हा आता लातूर ग्रामीण झालाय, त्यामुळे तुमची सेवा म्हणजे मुंडे साहेबांची सेवा आहे। लातूरची पाणी पुरवठा योजना आणि सामान्य रुग्णालय यांना आजच मी मान्यता देतो, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली। रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तणाव आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे विरुद्ध शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात संघर्ष आहे, तर नाशिकमध्ये भाजपचे गिरीश महाजन विरुद्ध शिवसेनेचे दादा भुसे असा वाद आहे। या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली आहे। त्यानुसार रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन हेच ध्वजारोहण करणार आहेत। महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती। या आंदोलनानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी सरकार तसेच निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे। निवडणूक आयोगाविरोधात लढाई सुरू असताना सरकार का मध्ये पडतंय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। तसेच निवडणूक आयोग हे कोर्टाच्या वर आहे का, राष्ट्रपतींच्या वर निवडणूक आयुक्त आहेत का, असे अनेक सवाल ठाकरेंनी उपस्थित केले आहेत। दादर येथील कबूतरखान्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे। हायकोर्टाच्या निर्णयानंतर आता सुप्रीम कोर्टाने देखील हायकोर्टाचा हा निर्णय कायम ठेवला आहे। सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाने कबूतरखान्यासंदर्भात दिलेल्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार देण्यात आला आहे। त्यामुळे आता हायकोर्टाच्या आदेशानुसार कबूतरखाने बंदच राहणार आहेत। सुप्रीम कोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे। आपल्या मुलांच्या वाहतुकीसाठी नाईलाजाने अनधिकृत रिक्षांचा पर्याय निवडणाऱ्या राज्यातील तमाम पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पावले टाकली आहेत। शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन चालू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार आज लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली आहे। सरकारने 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे। येत्या 18 ऑगस्टला ही तलवार लंडनहून मुंबईमध्ये आणली जाणार आहे। राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत। मराठा साम्राज्यातील हा मौलिक आणि ऐतिहासिक ठेवा आहे। रघुजी राजेंचे वंशज मुधोजी राजे यांनी म्हटलं, हे आपलं महाराष्ट्राच्या ऐतिहासिक धरोहर असे ते म्हणाले। ही तलवार नागपूरमध्ये आणून लोकांच्या दर्शनासाठी ठेवावी अशी त्यांची इच्छा आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।